आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरवणे गावातील सुतार कुटुंब पुन्हा एकदा लोकांच्या विश्वासाच्या केंद्रस्थानी आले आहे. गेल्या 5 दशकांपासून कोणतीही सत्ता, पद किंवा राजकीय दिखावा न करता समाजसेवेचा वारसा जपत काम करणाऱ्या या कुटुंबाने आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. निवडणूक आली म्हणजे काम करणे नव्हे, तर वर्षानुवर्ष सातत्याने काम केल्यामुळे आज त्यांना जनतेचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. प्रभाग 21 मध्ये गेली 2 वर्ष दर गुरुवारी शिरवणे गावातील जनसंपर्क कार्यालयात आयोजित होणारे आरोग्य शिबिर नागरिकांसाठी मोठा आधार ठरला आहे. मोफत डोळे तपासणी, शुगर व बीपी तपासणी, अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला जात आहे. या उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुतार कुटुंबांबद्दल विश्वास अधिक बळकट झाला आहे. यासोबतच महिलांसाठी राबवण्यात आलेले मोफत वाहन प्रशिक्षण शिबिर हा प्रभाग 21 मधील वेगळाच आणि कौतुकास्पद उपक्रम ठरला. गृहिणी, विद्यार्थिनी आणि काम करणाऱ्या महिलांना 4 चाकी स्कूटी व रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देत त्यांनी आत्मनिर्भरतेकडे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास हा या उपक्रमाचा खरा परिणाम असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत. या सर्व कामांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत माजी नगरसेविका माधुरी सुतार आणि माजी महापौर जयवंत सुतार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून प्रभाग क्रमांक 21 मध्ये त्यांना सर्वसामान्य नागरिक, महिला आणि युवकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. सध्या तरी प्रभाग 21 मधील वातावरण पाहता एक गोष्ट स्पष्ट होते, घोषणांपेक्षा कामाला पसंती. आणि म्हणूनच नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 21 मध्ये फक्त आणि फक्त सुतार पॅटर्नच चालणार असल्याची चर्चा जोरात होताना दिसत आहे.